माझ्या लाडक्या पतिदेवाच्या लाडक्या बहिणी, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार। आधी तुम्ही किरणजींचे तर तुम्ही होत्याच तुम्ही बहिणी आधी, आता देवेंद्रजींच्या पण झाल्या आहात आणि त्या हिशोबाने आपलं असं एक नातं आहे नणंद भावजाईचं। म्हणून मी लेट आल्याबद्दल सॉरी नाही म्हणणार तुम्हाला, मी बस एवढंच म्हणेन की मी पुन्हा येईन आणि लेट नाही येणार। जेव्हा पण तुम्ही बोलवाल किरणजी तेव्हा येईन पुन्हा, कारण जसं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, आपण अनुभवलेलं आहे की किरणजी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे, तुमच्यासाठी आहे। त्यांच्या पाठोपाठ पियुषाताई पण आहेत आणि ते पुरेपूर तुमच्याकडे लक्ष देतात। तुमच्या ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, अडीअडचणींच्या वेळेस तुमच्या कामास येतात आणि असाच आपल्याला पाहिजेच तो आपला नेता। आता यांचा आत्ता वाढदिवस होऊन गेला, पण त्यांनी त्याचं आज प्रॉपर सेलिब्रेशन आज ठेवलेलं आहे। पण ते कसं ठेवलं, ज्या आवश्यक गोष्टी आहेत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे उद्घाटन ठेवलेली आहे। आज आपण म्हणतो आपल्याला मुलांचं संगोपन खूप प्रेमाने करायला पाहिजे, त्यांना एक चांगलं नागरिक बनवायला पाहिजे। त्यासाठी काय पाहिजे आपल्याला, त्यासाठी सपोर्ट पाहिजे असतो। तर अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या शाळेत लागतात आज त्याचं वाटप केलेलं आहे त्यांनी। दुसरी गोष्ट, जसं स्त्रिया आपण म्हणतो, स्त्री ज्या देशामध्ये स्त्रीचा एक मान असतो तो देश पुढे जातो। स्त्रीचा मान केव्हा होतो, जेव्हा स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहते। ती स्वतःच्या पायावर केव्हा उभी राहते, जेव्हा तिला साथ मिळते। साथ कशाची, की तुम्हाला कशाची ट्रेनिंग पाहिजे, तुम्हाला विश्वास पाहिजे, तर मागे कोणी उभं आहे। आणि त्या प्रकारे आपण हे कौशल्य विकास याचं पण आज उद्घाटन केलं आहे आणि ते आपल्यासाठी, स्त्रियांसाठी। कारण आपण बलिष्ठ तर आपलं कुटुंब बलिष्ठ, तर आपला समाज बलिष्ठ आणि मग आपला देश बलिष्ठ। मी यासाठी किरणजी तुम्हाला धन्यवाद देते। खूप सुंदर दोन्ही उपक्रम, आणि स्पेशली तिसरा उपक्रम जो आता मी पण अनुभवला तो म्हणजे हास्य उपक्रम। मला वाटतं प्रत्येक स्त्रीने यात भाग घ्यावा, कारण जसं आत्ता त्यांनी सांगितलं टिल्लूजींनी की हे आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे। आणि त्याचा एक समोर ज्वलंत उदाहरण तुम्ही पहा, जे रेग्युलर लाफ्टर क्लब अटेंड करतात त्यांचं नाव आता इथे मी आत्ता त्यांना जस्ट भेटली, त्यांचं नाव विठ्ठलजी काटे आहे आणि ते किती वर्षाचे असतील विचार करा, ते 88 वर्षाचे आहेत। कशामुळे, कारण ते रोज हसतात। तर आपल्याला छान नीट हेल्दी जगायचं तर काय करायचं, रोज हसायचं। कोणी एक टोला जरी मारला ऐकायचा, हसायचं। तेच मी केलं। आता माझ्या बाबतीत विचारत होते की तुम्ही थोडं इन्स्पायर करा स्त्रियांना। माझ्या जीवनात मला जे ठीक वाटलं, ज्यासाठी मी पुढे माझ्या मुलीसाठी पण एक वाट मोकळी करू शकीन असं वाटलं, ते मी केलं। ते गाणं असो, लग्नानंतर चालू ठेवणं, नाचणं असो, बँकिंग असो, मी सगळं चालू केलं। कारण जेव्हाही कोणी टोले मारायचा, मला टॉन्ट करायचं, तर मी काय करायची, लाफ्टर क्लब हसायची आणि पुढे निघून जायची। तर आपल्यात जी जिद्द आहे ती समोर या, पुढे करा। तुमच्याकडे इतके छान नेते आहेत, किरणजींसारखे, पियुषाताईंसारखे, आणि एवढे चांगले दिग्गज आहेत। मला नाही वाटत कोणत्याही चांगल्या कामासाठी तुम्हाला कोणी थांबवू शकेल। हिम्मत कोणाची झाली तर माझ्याचकडे या डायरेक्ट। तर तुम्हाला जी इच्छा आहे ते करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, पूर्णपणे लागून जा। त्यामुळे तुमची मुलगी काय, तुमचा मुलगा काय, तुमचं कुटुंब सुखी होईल। कारण स्त्री सुखी असली तर तिचं कुटुंब सुखी असतं। तर त्यासाठी तुम्हाला सुखी व्हायला जे करायचं आहे करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। आणि मला अशीच बोलवत राहा, पण मला आपल्या बहिणींना भेटून, म्हणजे देवेंद्रजींच्या बहिणींना भेटून छान वाटतं। आणि 4 लाईनी तुमच्यासाठी आज हळदी कुंकू ठेवलेला आहे आपण। आज माझ्या नणंदा दिसत आहेत खास, आज माझ्या नणंदा दिसत आहेत खास। देवेंद्रजी तुमच्या पाठीशी आहेत, प्रगती व्हावी तुमची झक्कास। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। क्या बात आहे। अजून पुढं नंदांनो, रोज स्वतःसाठी थोडंसं हास, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत। आणि किरण दादा इतकं सगळं छान जुळून एक छोट्या वाक्यात
की भिन्न भाषा भिन्न राज्य वेगवेगळा वेश आहे आणि संस्कृतीनं नटलेला भारत माझा देश आहे. यानंतर किरणदारा विनंती करतो आपण आभार मानायचे. नमस्कार. आज आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, आदरणीय व्यासपीठ आणि आज अमृताताई आपल्या ह्या कार्यक्रमासाठी आल्या आहेत, त्याबद्दल मी त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो. कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे, पण तरीसुद्धा तुम्ही या एवढ्या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी आला, त्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. कोणी जागा सोडू नका, आहे असंच थांबायचंय. आपण तुम्ही आहे असं जागेवरती थांबा. अमृता वहिनी, किरणदादा आणि पियुष वहिनी आणि स्नेहलताई, तुमच्या सगळ्यांसोबत तुम्ही आहे असं बसा. कॅमेरामॅनला तुम्ही वरती या, मला क्राऊड सोबत सेल्फी घ्यायचे. तुम्ही आहे असं बसा. अमृताई आणि स्नेहलताई तुम्ही या बाजूला या. किरणदादा, पियुषताई आपण इकडे या. या बाजूने आहे असं थांबायचंय. तुमच्यासोबत ते सेल्फी घेत आहेत. फक्त असे 2 बोट वरती करा, कारण बघा अमृताई म्हणल्या पुन्हा, देवेंद्र भाऊ म्हणले पुन्हा येणार आणि ते पुन्हा आलेले, टाळ्या वाजल्या पाहिजेत. असंच पुढे हात. येस, आता सेल्फी इकडे बघा, इकडे समोर कॅमेरा या बाजूला. येतो इथूनच घ्या. येस, थोडं हाईट परत येतो. एक तू घे. हा, चेअरवर थांबा. चेअरवरती उभे राहा. चेअरवर उभे राहा आणि गाणं घ्या. घे